आरक्षणचा विषय पुन्हा एकदा देशभर पेटलाय, पण यावेळी संसदेत नाही तर इंस्टाग्रामवर. सीजीपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन संपले आणि इंस्टाग्रामवर एक नवीन अकाउंट उघडलं आणि काही तासातच त्याने फॉलोअर्स 1 लाखावरून 10 लाखाच्या पुढे गेले. ना कोणती जाहिरात, ना कोणाचा चेहरा, ना कोणता नेता, तरीही अवघ्या काही दिवसात लाखो तरुण त्या अकाउंटला सपोर्ट करू लागले. त्या इंस्टाग्राम अकाउंटचे नाव आहे रिझर्वेशन हटाव आंदोलन आणि हे नाव आज देशातल्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात जुन्या वादाला पुन्हा हवा देतंय. जातीवर आधारित आरक्षण आणि गुणवत्ता यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. तर काय आहे संपूर्ण प्रकरण आणि हे आंदोलन वाढले तर काय होईल, सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. काही आठवड्याआधी देशभर एक वेगळंच आंदोलन गाजत होतं. कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजीपी. सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांबद्दल केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यातून या आंदोलनाचा जन्म झाला. सुरुवातीला हे केवळ सोशल मीडियावर सुरू होतं, पण नंतर नीट परीक्षेतल्या पेपर फुटीच्या मुद्द्यावरून या आंदोलनाने मोठं रूप घेतलं. जंतर मंतरवर हजारो विद्यार्थी उतरले. आंदोलन इतकं मोठं झालं की 25 जुलैला केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. सीजीपीचा विजय झाला आणि आंदोलन मागे घेतलं गेलं. पण हा शेवट नव्हता. अवघ्या एका दिवसात रिझर्वेशन हटाव आंदोलन नावाचं एक नवं पेज इंस्टाग्रामवर सुरू झालं आणि तासाभरात त्याचे फॉलोअर्स लाखोंच्या घरात पोहोचले. आता हे पेज नेमकं आहे तरी काय, तर याच्या बायोमध्ये एक घोषवाक्य आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाक्य वापरून हे पेज स्वतःला सामाजिक न्यायाचं समर्थक असल्याचं भासवतं. पण याच वेळी मागणी मात्र आरक्षण संपवण्याची आहे. पेजचा दावा आहे की कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, फक्त भारतीय सैन्याला फॉलो करतं आणि हे एक नागरिकांनी सुरू केलेलं आंदोलन आहे असं सांगितलं गेलं. पण याच्या मागे नेमकं कोण आहे, कोणी हे पेज सुरू केलं, याची अधिकृत माहिती आजही समोर आलेली नाही. अवघ्या काही दिवसात या पेजचे फॉलोअर्स 55 लाखांच्या पुढे गेले. 100हून अधिक पोस्ट टाकल्या गेल्या आणि त्यातल्या बहुतांश पोस्टना लाखो व्ह्यूज मिळाले. या आंदोलनाची मुख्य मागणी स्पष्ट आहे, जातीवर आधारित आरक्षण बंद करा. सरकारी नोकऱ्या आणि उच्च शिक्षणात प्रवेश फक्त गुणवत्तेच्या आधारावर द्या. सरकारी कागदपत्रांमधील जातीचा उल्लेख कमी करा. जर खरंच जातीभेद संपवायचा असेल तर सरकारने रोजच्या व्यवहारात जातीची ओळख अनिवार्य करणं बंद करावं, असं या पेजनं आपल्या पोस्टमध्ये मांडलं आहे. आणि याच काळात एक वेगळीच गोष्ट व्हायरल झाली. सैफ अली खानच्या 2011 सालच्या आरक्षणच्या सिनेमातला एक जुना सीन पुन्हा सोशल मीडियावर फिरू लागला. त्या सीनमध्ये सैफचं पात्र आरक्षण हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठामपणे सांगतं. हा जुना डायलॉग आजच्या वादाशी इतका जुळला की तो पुन्हा नव्याने चर्चेत आला. पण या सगळ्या गदारोळात दुसरी बाजू पूर्णपणे विसरता येणार नाही. अनेक सामाजिक संघटना आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे की भारतातली सामाजिक आणि शैक्षणिक विषमता अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना समान संधी मिळावी यासाठी आरक्षण अजूनही गरजेचं आहे असं त्यांचं ठाम मत आहे. हा वाद फक्त राजकीय नसून थेट सामाजिक न्यायाशी जोडलेला आहे. आता प्रश्न असा आहे की सरकार आरक्षण उद्या रद्द करू शकतं का, आणि याचं उत्तर आहे नाही. कारण आरक्षण हे केवळ एक सरकारी योजना नाही, ती भारतीय संविधानाने दिलेली घटनात्मक व्यवस्था आहे. शिक्षणातल्या आरक्षणासाठी वेगळी कलम आहे. सरकारी नोकऱ्यांमधल्या आरक्षणासाठी वेगळी तरतूद आहे. पदोन्नतीतल्या आरक्षणासाठी स्वतंत्र कलम आहे आणि अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी संविधानात मार्गदर्शक तत्वही दिलेले आहेत. याशिवाय पंचायत, नगरपालिका, लोकसभा आणि विधानसभेतल्या राखीव जागांसाठी स्वतंत्र घटनात्मक तरतुदी आहेत. म्हणजे आरक्षण ही अशी गोष्ट नाही जे एका घोषणेनं सुरू किंवा बंद करता येईल. ती संविधानाने मान्यता दिलेला अधिकार आहे. आरक्षणाचा इतिहासही तितकाच जुना आहे. ब्रिटिश काळात राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी सर्वात आधी आरक्षणाची सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर 1950 साली संविधान लागू झालं आणि अनुसूचित जाती जमातींसाठी विशेष तरतूद करण्यात आली. 1990 साली तत्कालीन सरकारने मंडळ आयोगाच्या शिफारशी स्वीकारून ओबीसी साठी 27% आरक्षण लागू केलं आणि 2019 साली हे घटना दुरुस्तीतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षण जोडण्यात आलं. आज केंद्र सरकारच्या सेवांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसीला 27%, एससीला 15%, एसटीला 7.5% आणि ईडब्ल्यूएसला 10% आरक्षण लागू आहे. राज्यानुसार यात थोडाफार फरक असू शकतो. आरक्षणात कोणताही मोठा
मोठा बदल करायचा असेल तर तो सोपा नाही. त्यासाठी संसदेत घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करावं लागतं. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विशेष बहुमत लागतं. काही वेळा राज्यांच्या विधानसभांची मंजुरी आवश्यक असते आणि यानंतर सर्वोच्च न्यायालय हा बदल संविधानाच्या मूळ रचनेच्या विरुद्धार्थ नाही ना याची कसून तपासणी करतं. याआधी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर महत्त्वाचे निर्णय दिले आहेत. 1992 सालच्या इंदिरा साहनी प्रकरणात न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा साधारणपणे 50% असावी असं स्पष्ट केलं होतं. तर 2022 साली EWS आरक्षणाला घटनात्मक वैधता देत न्यायालयाने ती घटनात्मक दुरुस्ती कायम ठेवली. आता सध्या स्थिती पाहिली तर रिझर्वेशन हटाव आंदोलन हे केवळ एक वेगळं प्रकरण नाही, तर CGP नंतर सुरू झालेल्या एका मोठ्या ट्रेंडचा भाग आहे. याआधी CGPचे अनेक कॉपी कॅट पेजेही समोर आले. म्हणजे सोशल मीडिया आता फक्त मत मांडायचं ठिकाण राहिलेलं नाही, तर मुद्द्यांभोवती मोठं जनमत उभं करण्याचं शक्तिशाली हत्यार बनलं आहे. या पेजचं भवितव्य काय असेल, ते एक शाश्वत राजकीय शक्ती म्हणून उभं राहील की काही दिवसातच संपून जाईल हे अजून स्पष्ट नाही. पण एक गोष्ट नक्की, भारतातला हा जुना आणि गुंतागुंतीचा वाद आता एका नव्या व्यासपीठावर पोहोचलाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळाले म्हणजे देशाचं संविधान आपोआप बदलत नाही. कायदा बदलण्यासाठी संसद लागते, बहुमत लागतं आणि न्यायालयाची कसोटीही पार करावी लागते. त्यामुळे आजच्या घडीला हे आंदोलन किती चर्चेत असलं तरी आरक्षण व्यवस्था तत्काळ संपवणं कायदेशीर दृष्ट्या शक्य नाही. तरी एक प्रश्न शिल्लक उरतोच, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही भारताला आरक्षणाची गरज आहे का, की आता वेळ आलीये गुणवत्तेच्या आधारावर नव्याने विचार करण्याची? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.